छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी। संध्याताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। संध्याताई खरं तर संध्याताई घड्याळाकडनं उभं राहणार, मशालीकडनं उभं राहणार. आज अखेर ती प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्ही मात्र राज ठाकरेंचं इंजिन हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा बळकटी तुम्ही देताय. काय आपल्या आज भावना आहेत? खरं तर मी खूप आनंदी आहे की राजसाहेबांनी माझा विचार केला. राजसाहेबांबरोबर बाळा नांदगावकर हे त्यांना मी काकाच मानते. हे अगदी माझ्या वडिलांचे खास मित्र त्या काळात. आता माझे वडील नाही आहे सध्या. तर त्या काळातली ही दोस्ती, परंतु त्याच्यानंतर लग्न झालं आणि पुढे जसे दिवस गेले त्यामुळे थोडंसं दुरावा आला होता. सगळ्या गोष्टीमध्ये बोलणं, भरपूर कम्युनिकेशन गॅप आला होता. आणि आता पुन्हा एकदा मी माझ्या घरात गेली असं मला वाटतंय. काय पाठीमागच्या अनुभवांबद्दल काय सांगाल? खरं तर तुम्ही तालुक्यात आला, तुम्हाला तयारी करायला सांगितली, मतदारसंघात फिरायला सांगितलं, त्या आठवणींबद्दल काय सांगाल? कसा अनुभव होता तो? खरं तर तालुक्यावर माझा विशेष प्रेम आहे. माझा जन्म शिवभूमीतला आहे आणि धामणखेलची मी धामणखेलला माझा आजोळ आहे, तिथे माझा जन्म झालेला आहे. आणि खानापूरची मी सुनबाई आहे आणि हापूसबागचं माझं माहेर आहे लांडण्याचं. तर त्यामुळे जुन्नर तालुक्यावरती, जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेवरती माझं खूप प्रेम आहे. वयाचे 40व्या वर्षीपर्यंत मी मुंबईला राहून काम केलं आहे. पण कुठेतरी जेव्हा वाटलं की माझ्या मायभूमीत परत जावं, तेव्हा मी पुन्हा एकदा इथे आली. 1.5 ते 2 वर्षापूर्वी मी पदार्पण माझ्या मायभूमीमध्ये परत केलं. आणि त्यावेळेला मला आपल्या स्थानिक आता विद्यमान आमदारांनी, त्यावेळेला आमची मिटिंग झाली, त्यावेळेला शब्द दिला होता की तुम्ही गटात काम करा, गटामध्ये तुम्हाला आम्ही संधी देऊ. आणि त्यांच्या विश्वासावरती मी ह्या पूर्ण गटामध्ये फिरले, काम केलं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी समाविष्ट झाली. त्यांना आपलंसं मानलं, लोकांनीही मला आपलं मानलं. परंतु पुढे जे काही घडलं आहे की आरक्षण सर्वसाधारण पडलं किंवा जे काही पुढे आपण पाहिलं काय झालं, त्यानंतर पक्षाने किंवा आमच्या पक्षश्रेष्ठीने मला कुठेही विचारात घेतलं नाही. आजतागायत आज 4 महिने झालेत, मला कुठेही कोणाचाही फोन आलेला नाही आहे. ह्या विषयासाठी कोणतीही बैठक किंवा कोणतीही चर्चा झालेली नाही आहे. आणि असंच गृहीत धरूनच त्यांनी डावलण्यात आलं मला. आणि त्यामुळे वाईट वाटलं भरपूर मला. खरं तर मनसे पक्ष नेहमी म्हणजे मराठी माणसाची न्याय हक्कासाठी लढत आलेला आहे. तालुक्यामध्ये देखील तुम्ही आता न्याय हक्कासाठी लढणार? निश्चितच निश्चितच साहेब. माझा पेशा राजकारण्यांचा कमी आणि समाजकारण्यांचा जास्त आहे. मी राजकारण करण्यासाठी माझं पहिलं वाक्य तेच होतं, मी राजकारणाचा व्यवसाय करणार नाही. आणि त्या वाक्यावरती मी कायम आहे. इथे जे व्यावसायिकरण चाललेलं आहे ते बंद होईल. जेव्हा मी आवाज उठवेन तेव्हा ते बंद होईल. जुन्नर तालुक्यातल्या राजकारणाचं खरं तर तुम्ही आता म्हणताय की व्यावसायिकरण चालू आहे. तुमचा इशारा रोख कुणाकडे आहे नेमकी? ज्यांनी हे व्यावसायिकरण केलं आहे त्यांना ह्या बाईटमधून नक्कीच कळेल मी कोणाबद्दल बोलते. मला कोणावर टीका करायची नाही आहे. टीका करण्यापेक्षा, दुसऱ्यांची रेष पुसण्यापेक्षा माझी रेष मी मोठी करेन साहेब. आणि जनतेला सगळं समजतं. जनतेला सांगायचं काय, जनता हुशार आहे. सोशल मीडिया आज तुमच्यासारखे चॅनल फार लोक पाहतात, त्याच्यातून लोकांना समजतं काम करणारी व्यक्ती कोण आहे. तुम्ही गेले अनेक महिने खरं तर तालुक्यामध्ये फिरताय, प्रभागात फिरताय, म्हणजे तुमच्या गटामध्ये फिरताय. काय समस्या आहेत गटामधल्या? गटामध्ये सगळ्यात मोठी समस्या सांगायची झाली तर मीना खोऱ्याचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कितीतरी गावांना पाणी पुरवठा होत नाही, ही एक समस्या भयंकर आहे. दुसरी समस्या गटामध्ये सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण आपण जे म्हणतो साहेब, महिला सक्षमीकरण नाही आहे. महिलांना अजूनही डावलण्यात येतं आहे. महिलांना रोजगार नाही आहे, लघु उद्योग नाही आहेत जे आपण देऊ शकतो. जरी आपला हा जुन्नर तालुका जरी ग्रीन झोनमध्ये असला तरी त्याच्या व्यतिरिक्त पण आपण लघुउद्योग देऊ शकतो. जे ग्रीन झोनमध्ये त्यांचं जे क्रायटेरिया आहे ते पाहून लघुउद्योग देऊ शकतो. ते झाले नाही आहेत. फक्त आम्ही फोकस कशावरती केलं आहे, आम्ही पत्र्याचे शेड, रस्ते, लाईटी ह्या निरंतर सेवा आहेत आणि ह्या मिळत राहतात. त्याच्या व्यतिरिक्त गटात काही झालेलं नाही आहे. खरं तर कोसूर सावरगाव हा जो गट आहे, हाय व्होल्टेज गट म्हणून संबोधला जातो. ज्यांनी अनेक वर्ष खरं तर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे या गटाचं, त्या आहेत. दुसरे देखील प्रतिनिधी आहेत. 3 बलाढ्य शक्ती तुमच्या समोर उभ्या आहेत. काय, कसं तुम्ही टक्कर द्यायला सगळ्यांना? कसं टक्कर देणार ते येणाऱ्या ह्या 5 तारखेच्या इलेक्शनला आपल्याला कळेलच. मी समाजकारण करते आणि दुसरी गोष्ट, मी गरीब घरातली गरीब सुकन्या आणि गरीब सुनबाई आहे.
मी गरिबाचं लेकरू आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली नाही आहे, हे मी प्रत्येक वाक्यात सांगते. घराणेशाही माझ्याकडे नाही आहे, पण सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून काम करण्याची मला आवड आहे आणि मी करत राहणार. आणि लोक त्याच्यातून ठरवतील काय करायचे ते. संध्या भगत यांना का लोकांनी निवडून द्यावं? काय विजन आहे गटासाठी पुढे तुमच्याकडे? काय विजन आहे साहेब? इथे शेतकऱ्यांना, आज तुम्ही शेतकऱ्यांची अवस्था पाहताय काय. आज शेतकऱ्यांना इकडे आज युरियाचं जे काय प्रकरण झालं ते तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही आहे. सरकारी आपले दवाखाना सरकारी नामधारी आहे, त्याच्यावर तर माझं विशेष लक्ष असतं. नामधारी सरकारी दवाखाना, तिथे कोणतंही उपकरण नाही आहे, कोणतीही मशीन नाही आहे. अशा बऱ्याच समस्या आहेत ज्या मी वेळोवेळी तुम्हाला सांगेनच. काय काय समस्या, युवक आहेत त्यांना रोजगार नाही आहे, अशा किती समस्या सांगायच्या जातात तुम्हाला. पण येणाऱ्या काळात त्या मी उघड करेन आणि त्याच्यावरती कामही करेन. अनेक महिलांची खरं तर आरोग्याच्या समस्या असतात, कॅन्सरसारखे आजार अनेक महिला लपवतात. का तर उपचार नाही, आपल्या तालुक्यामध्ये व्यवस्थित त्यांना उपाय मिळत नाही. त्यावर तुम्ही काय करणार आहात? कॅन्सरची समस्या ही खूप मोठी समस्या झालेली आहे आणि याच्यावरती उपाय म्हणजे एक तर जागृतीकरण करणं आणि दुसरी गोष्ट, जे माझ्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये बसतं, जे माझ्या आवाक्यामध्ये आहे, त्या मशिनरी इथे सरकारी दवाखान्यामध्ये आणणं. हां, त्याच्या हे मी तर नक्कीच बघेन. दुसरी गोष्ट, मी कृषीमधून जे मला करता येईल, कृषी जे खातं आहे आपलं, त्याच्यातून आपल्याला जे जनजागृती करता येईल ती तर करेन. पण मी एक सांगते, तालुक्याकडे कोणाकडे लक्ष नाही आहे, तालुक्यामध्ये कोणाचंही लक्ष नाही आहे. हा सगळा जे काही चालला आहे सावळा बाजार साहेब, त्याच्यामध्ये सामान्य जनता भरडली जाते आणि हे योग्य नाही. आता आपण जर पाहिलं तर घड्याळ असेल, तुतारी असेल, मशाल असेल, हे सगळे सत्तेसाठी एकत्र एवढी तळमळ लोकांची. ते जनतेने बघा. त्यावर मी काय सांगणार. मी फक्त एवढंच सांगू शकते, संध्याताई फक्त काम करण्यासाठी आलेली आहे. आणि पाठीमागे तुम्ही बघा शिवनेरी किल्ला आहे आणि त्याच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते, महाराजांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते, इथे जे राजकारणाचा व्यवसाय चालला आहे ना, ही संध्याताई जेव्हा येईल ना तेव्हा पूर्ण बंद होईल. इथे हा जो काही 4-5 दिवस जो काही चाललेला प्रकार आहे ना, हा मी जो तुम्ही बघितला, जनतेने बघितलं, यांना जनतेचं काय पडलं नाही. स्वतःच्या सोयीने राजकारण चाललंय, सोयीने. मला डावलण्यात आलं, एका बाईला डावलण्यात आलं, पण माझ्याकडे तळमळ आहे. मी अपक्ष फॉर्म भरला साहेब, मी काल अपक्ष फॉर्म भरला, माझं काल फॉर्मही भरलेला आहे. परंतु जेव्हा ही रात्री गोष्ट मनसेच्या काही अधिकाऱ्यांना कळाली, मकरंद भाऊंना कळाली, त्यांनी एबी फॉर्म आणले. पुण्याला जाऊन आमच्या साईनाथ डमडरे भाऊंनी एबी फॉर्म आणले. साहेबांनी त्यांना एबी फॉर्म द्या म्हणून सांगितलं. रात्री 12-12:30 वाजता माझ्या हातामध्ये एबी फॉर्म आला आणि सांगितलं, ताई तुम्ही अपक्ष फॉर्म जरी भरला असेल तरी पण हा आमचा एबी फॉर्म घ्या आणि तुम्ही हा फॉर्म भरा. आणि आज पुन्हा आम्ही मनसेच्या अधिकृत फॉर्म भरलेला आहे. काय मतदारांना आवाहन कराल? मतदार राजा जागा हो आणि विकासाचा धागा हो. खरं तर बळी हा राजा आहे. राजाला मी काय सांगणार, राजाची सेवा करेन मी, पण राजाला विकत घेऊ शकत नाही आणि राजाला मी काही सुचवू शकत नाही. फक्त राजाची सेवा करणं एवढंच माझ्या हातात आहे आणि मी ती नक्कीच करेन. आता आपण पाहतोय निवडणुका या पैशावर चाललेल्या आहेत, प्रचंड पैशाचा महापूर होतोय. कसं सगळं याला सामोरं जाणार तुम्ही? काय आता बोलणार साहेब तुम्ही. धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती उभी राहील आणि हा जो काही बदल आहे हा निश्चित घडेल, परिवर्तन निश्चित होईल साहेब. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.